अर्ध्या तासाच्या आत तयार होईल अशी जबरदस्त टेस्ट असलेली मलाई पनीरची रेसिपी बघूयात. झटपट तयार होते आणि सुपर टेस्टी. एका कढईत तेल घ्यायचं आहे, त्यामध्ये मीडियम साईजचे 2 बारीक चिरलेले कांदे जराशे परतून घ्यायचे. त्यामध्ये लसूण, आलं आणि हिरव्या मिरच्या इथे मी थोड्या जास्त घेतल्यात, मला जरा स्पायसी आवडते ही रेसिपी, स्वीट नाही. त्यामध्ये 10-12 काजू मीठ टाकून छान परतून घ्यायचेत. एकदा कांदा छान परतला की त्याला काढून मिक्सरला सगळं पेस्ट करून घ्यायचं आहे. नंतर त्याच कढईत एक अमूलचं बटरचं क्यूब ॲड करायचं आहे आणि त्यामध्ये हे भेसळ नसलेलं पनीर ॲड करायचं. आता तुम्ही म्हणाल पनीरचा रंग असा कसा आहे, तर 1 मिनटं थांबा. 1 मिनटात तुम्ही बघू शकता इथे कसं जबरदस्त व्हाईट झालेलं आहे. त्यामध्ये आपण जी कांदा आणि काजूची पेस्ट आहे ती ॲड करायची आहे. थोडंसं मिक्सरचं भांडं धुवून पाणी सगळं छान मिक्स करायचं आहे. जास्त वेळ शिजायला लागत नाही कारण की ऑलरेडी परतलेलं आहे ते. एक चीजचा क्यूब, अमूलचं चीज पाहिजे आणि थोडीशी वेलची पावडर, थोडीशी काळी मिरी पावडर आणि थोडंसं कसुरी मेथी. बास, दॅट्स इट. याच्यापेक्षा व्यतिरिक्त काही फॅन्सी इन्ग्रेडियंट्स लागत नाहीत. तुम्हाला हवं असल्यास थोडीशी साखर घाला, मला आवडत नाही. आता तुम्ही म्हणाल मलाई पनीरला मलाई कुठे आहे, तर थोडं थांबायचं. एकदा सगळं झालं शिजलं की गरम गरम असं काढायचं आणि वरतून खूप सारी मलाई तुम्हाला पाहिजे तेवढी ॲड करा. ऑलरेडी क्रीमीच होते डिश. वरतून थोडंसं रोगन. नक्की रेसिपी ट्राय करा. मलाई चिकन, नॉट पनीर.